नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पासपोर्ट करिता अप्लाय करण्याची 2025 ची लेटेस्ट प्रक्रिया जाणून घेणार आहोत। तसेच अर्ज करण्याकरिता कोणती कागदपत्रे लागणार आहेत, अपॉइंटमेंट कशी बुक करायची, कोणती प्रिंट बरोबर घेऊन जायची, पासपोर्टचे स्टेटस कसे चेक करायचे, हे सर्व जाणून घेणार आहोत। प्रत्येक मुद्दा आपल्याकरता महत्त्वाचा असणार आहे, तरी स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर सुरू करूया ही व्हिडिओ। सर्वप्रथम आपल्याला passportindia.gov.in हे पोर्टल ओपन करायचे आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। पोर्टल ओपन केल्यावर अशा प्रकारे पॉपअप पेज दिसून येईल। यामध्ये पासपोर्ट सर्व्हिस रिलेटेड फेक वेबसाईटची माहिती दिली आहे। अशा फेक वेबसाईट वरून फॉर्म भरू नका आणि passportindia.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वरूनच फॉर्म भरून घ्या। याची माहिती आपण येथे पाहू शकता। ही विंडो क्लोज करा। आता ऍप्लिकेशन करण्याकरता प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करून आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यावा लागेल। याकरता येथे न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा। युजर रजिस्ट्रेशनचे असे पेज ओपन होईल। यामध्ये रजिस्टर टू अप्लाय ऍट मध्ये पासपोर्ट ऑफिस हा पर्याय सिलेक्ट असेल, तो तसाच ठेवा। यानंतर खाली पासपोर्ट ऑफिसची लिस्ट असेल। यामध्ये तुमच्या प्रेझेंट ऍड्रेस प्रमाणे जे जवळपासचे ऑफिस असेल ते सिलेक्ट करा। यानंतर खाली गिवन नेम मध्ये तुमच्या नावातील पहिले नाव आणि मधले नाव टाईप करा। तुम्ही आयडी प्रूफ करता जे डॉक्युमेंट देणार आहात त्याप्रमाणे करेक्ट स्पेलिंग येथे टाईप करा। तसेच खाली तुमचे आडनाव टाईप करा। खाली डेट ऑफ बर्थ मध्ये तुमची योग्य ती जन्मतारीख सिलेक्ट करा। यानंतर तुमचा चालू असलेला ईमेल आयडी टाईप करा। आता खाली विचारले असेल की तुम्ही हा दिलेला ईमेल आयडीच लॉग इन आयडी करता वापरणार आहात काय, तर येथे यस करा। म्हणजे तुम्हाला वेगळा युजर आयडी तयार करण्याची गरज पडणार नाही व आयडी विसरणारही नाही। तसेच येथे चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करून आयडी अवेलेबल आहे का हे पाहू शकता। आता खाली पासवर्ड मध्ये तुम्हाला हवा असलेला नवीन पासवर्ड टाईप करा। पासवर्ड कसा असावा याची पॉलिसी येथे दिली आहे। यावर क्लिक करून आपण पाहू शकता त्याप्रमाणे येथे पासवर्ड तयार करा। मी येथे एक्झाम्पल दिले आहे ते आपण पाहू शकता। याप्रमाणे पासवर्ड व कन्फर्म पासवर्ड टाईप करून घ्या। आता खाली हिंट क्वेश्चन मध्ये सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करा। मित्रांनो, तुमचा पासवर्ड भविष्यात विसरला तर या प्रश्नाच्या व उत्तराच्या मदतीने तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता। याकरता उत्तर तुमच्या लक्षात राहील असा प्रश्न सिलेक्ट करून खाली त्याचे उत्तर नोंद करा। यानंतर खाली कॅप्चा कोड टाईप करा। अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यावर व्यवस्थित चेक करून घ्या व रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा। क्लिक केल्यावर थँक्यू फॉर रजिस्टरचा असा मेसेज दिसून येईल व अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही नोंद केलेल्या ईमेल आयडीवर अकाउंट ऍक्टिव्हेशन करण्याकरता एक लिंक पाठवली जाईल। याकरता आपला मेल आयडी ओपन करा। यामध्ये अशा प्रकारे पासपोर्ट ऑफिस कडून ईमेल आला असेल, हा ओपन करा। यामध्ये ऍक्टिव्हेट युअर अकाउंटची ही लिंक दिसून येईल। यावर क्लिक करा। अशा प्रकारे युजर आयडी नोंद करण्याचा पर्याय ओपन होईल। आपण ईमेल आयडीच युजर आयडी म्हणून दिला असल्याने यामध्ये आपला ईमेल आयडी टाईप करा व सबमिट करा। अशा प्रकारे अकाउंट सक्सेसफुली ऍक्टिव्ह झालेला मेसेज दिसून येईल। आता लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक हिअर टू लॉग इन यावर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। येथे आपला युजर आयडी म्हणजेच ईमेल आयडी टाईप करा व कंटिन्यूवर क्लिक करा। आता आपण जो पासवर्ड सेट केला होता तो येथे टाईप करा। खाली कॅप्चा कोड टाईप करा व लॉग इन वर क्लिक करा। अशा प्रकारे आपले होम पेज ओपन होईल। यामध्ये बरेच पर्याय दिसून येतील। आपल्याला नवीन म्हणजेच फ्रेश पासपोर्ट करिता अप्लाय करायचा आहे, तर या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट रिइश्यू पासपोर्ट या पर्यायावर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये खाली क्लिक हिअर टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म हा पर्याय असेल, यावर क्लिक करा।
क्लिक केल्यावर RPO सिलेक्शन करण्याचे असे पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, यामध्ये आपला रेसिडेन्शियल ऍड्रेस म्हणजेच परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस दोन्ही वेगळे असतील. म्हणजेच आपण आपल्या नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावापासून लांब राहत असाल तर तेथील जवळचे RPO ऑफिस सुद्धा सिलेक्ट करू शकता व सध्या राहत असलेला आपला करंट ऍड्रेस देऊन त्याच ठिकाणी आपण सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकता. आपल्याला आपल्या मूळ गावी येण्याची गरज लागणार नाही. मात्र आपण जो पत्ता येथे देणार आहे तिथे राहत असलेल्या पत्त्याचे ऑफिशियल प्रूफ आपल्याकडे असणे जरुरी आहे. जसे कंपनीचे लेटर असेल अथवा रेंट ऍग्रीमेंट असेल, यासारखे प्रूफ असणे गरजेचे आहे. तर प्रथम आपला स्टेट सिलेक्ट करा. यानंतर खाली आपला जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्यावर असे नवीन पेज ओपन होईल. यामध्ये पहिला पर्याय आहे अप्लाइंग फॉर. या ठिकाणी आपण फ्रेश पासपोर्ट करिता अप्लाय करत आहे, म्हणून पहिलाच फ्रेश पासपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करा. यानंतर आपण नॉर्मल मध्ये अप्लाय करणार आहे की तत्काळ मध्ये अप्लाय करणार आहे हे सिलेक्ट करा. आपल्याला अर्जंट मध्ये पासपोर्ट हवा असेल तर तत्काळ सिलेक्ट करावे लागेल, ज्याकरता जादा फी आकारली जाते. आपण नॉर्मल मध्ये अप्लाय करणार आहे, त्यामुळे मी येथे नॉर्मल सिलेक्ट करतो. आता बुकलेट टाइप मध्ये 36 पेजचा पर्याय सिलेक्ट करा. आपला पासपोर्टचा जास्त वापर होत असेल तर 60 पेज सुद्धा सिलेक्ट करू शकता, ज्याकरता जादा फी आकारली जाते. मी येथे 36 पेज सिलेक्ट करतो. सर्व सिलेक्ट करून नेक्स्ट करा. आता ऍप्लिकंट डिटेलचे पेज ओपन होईल. यामध्ये प्रथम गिवन नेम मध्ये तुमचे पहिले नाव आणि मधले नाव टाईप करा. आता खाली तुमचे आडनाव टाईप करा. मित्रांनो, स्पेलिंग काळजीपूर्वक टाईप करा. तुम्ही जे प्रूफ देणार आहे त्यावर जसे नावाचे स्पेलिंग आहे त्याप्रमाणेच स्पेलिंग टाईप करा. आता खाली जेंडर सिलेक्ट करा. यानंतर तुम्हाला जर कोणत्या इतर नावाने ओळखत असतील अथवा नावात बदल केला असेल तर येथे यस करून ते नाव येथे नोंद करावे लागेल, ज्याचा पुरावा आपल्याकडे असणे गरजेचे आहे. काही बदल नसेल तर नो करा. आता खाली या कॅलेंडरवर क्लिक करून तुमची जन्म तारीख सिलेक्ट करा. यानंतर खाली तुमचा जन्म भारताच्या बाहेर झाला असेल तर यस करा, अन्यथा नो करा. आता तुमचा जन्म ज्या शहरात अथवा गावात झाला आहे ते गाव येथे टाईप करा. खाली तुमचा जन्म ज्या स्टेट मध्ये झाला आहे तो स्टेट आणि जन्म ज्या जिल्ह्यामध्ये झाला आहे तो जन्माचा जिल्हा येथे सिलेक्ट करायचा आहे. खाली मॅरिटल स्टेटस मध्ये तुम्ही विवाहित आहात, अविवाहित, जे काही स्टेटस असेल ते सिलेक्ट करा. यानंतर आपल्याला सिटिझनशिप कशी मिळाली आहे ते सिलेक्ट करा. आपल्याला बर्थ नेम मिळाले आहे तर आपण बर्थ सिलेक्ट करूया. आता खाली तुमच्याकडे पॅन कार्ड, वोटर ID कार्ड असेल तर त्याचे नंबर येथे टाईप करा. हे दोन्ही कंपल्सरी नसल्याने आपण नोंद नाही केला तरी चालेल. यानंतर खाली एम्प्लॉयमेंट टाइप मध्ये आपण गव्हर्नमेंट सर्वंट आहात, स्टुडंट आहात, सेल्फ एम्प्लॉयड आहात, तुमचे जे काही टाइप असेल ते सिलेक्ट करा. खाली जर तुम्ही मायनर असाल आणि तुमचे पालक गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर यस करा, अन्यथा नो सिलेक्ट करा. यानंतर खाली एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये तुमचं जे शिक्षण झालं आहे ते सिलेक्ट करा. मित्रांनो, आपण पाहू शकता जर आपले शिक्षण 10वी पास किंवा त्यापेक्षा अधिक झाले असेल आणि आपण 10th अँड अबव्ह हा पर्याय सिलेक्ट केला तर आपण नॉन ECR कॅटेगरीसाठी एलिजिबल असाल. म्हणजेच गल्फ कंट्रीमध्ये आपण जर नोकरीला गेला तर आपल्याला इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड असणार नाही. तसेच आपले वय 50 पेक्षा अधिक असेल तरीही आपण नॉन ECR कॅटेगरीसाठी एलिजिबल असाल. जर आपले शिक्षण 10वी पेक्षा कमी असेल आणि आपण 10वी पेक्षा कमी शिक्षण सिलेक्ट केले तर आपण येथे पाहू शकता नॉन ECR कॅटेगरीसाठी एलिजिबल नसाल. म्हणजेच येथे नो हा पर्याय ऑटोमॅटिक सिलेक्ट झाला असेल. नॉन ECR कॅटेगरीसाठी कोण कोण एलिजिबल आहेत याची माहिती आपण येथे क्लिक हिअर या पर्यायावर क्लिक करून पाहू शकता. तसेच यासाठी डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा
येथे डॉक्युमेंट रिक्वायर्ड या पर्यायावर क्लिक करून पाहू शकता। मित्रांनो, ECR आणि नॉन ECR कॅटेगरी संबंधीची माहिती असणारी वेगळी व्हिडिओ मी यापूर्वी केली आहे, ज्याची लिंक वरती आय बटन मध्ये दिली आहे। यानंतर खाली आपल्या शरीरावर कोणती जन्मखून अथवा जखमेचा व्रण असेल तर तो येथे लिहा अथवा ब्लँक ठेवला तरी चालेल। यानंतर आधार नंबर मध्ये आपला आधार नंबर एंटर करा। भरलेली माहिती व्यवस्थित चेक करून घ्या। आय ऍग्री मध्ये यस करा व खाली सेव्ह माय डिटेल्स वर क्लिक करा। तुमची माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेला मेसेज दिसून येईल। तसेच येथे ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर आलेला दिसून येईल। आता पुन्हा खाली आय ऍग्री यस करा व नेक्स्ट वर क्लिक करा। क्लिक केल्यावर फॅमिली डिटेल्स नोंद करण्याचे पेज ओपन होईल। यामध्ये सर्वात प्रथम वडिलांचे नाव एंटर करायचे आहे। वडिलांचे पहिले नाव व मधले नाव येथे टाईप करा। यानंतर खाली आडनाव टाईप करा। अशाच प्रकारे खाली आईचे नाव टाईप करून घ्या। खाली लीगल गार्डियन मध्ये जर तुमचे आई वडील नसतील आणि कोणी लीगल गार्डियन असतील तर त्यांचे नाव येथे टाईप करा। तुम्ही विवाहित असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्पाउस नेम म्हणजेच तुमच्या जोडीदाराचे नाव एंटर करण्याचा पर्याय आलेला असेल। म्हणजेच अर्जदार जर पुरुष असेल तर पत्नीचे नाव आणि महिला असेल तर पतीचे नाव येथे टाईप करावे लागेल। आता खाली सेव्ह माय डिटेल्स वर क्लिक करा। माहिती सेव्ह करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा। तुमचा ऍड्रेस एंटर करण्याची विंडो ओपन होईल। यामध्ये तुमचा प्रेझेंट ऍड्रेस जर भारताबाहेर असेल तर यस करा अथवा नो करा। आता खाली आपला प्रेझेंट ऍड्रेस नोंद करायचा आहे। आपण नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असाल तर आपण तिथला ऍड्रेस नोंद करू शकता। मात्र आपल्याकडे त्या ऍड्रेसचा पुरावा असणे आवश्यक आहे। आपण ऍड्रेस प्रूफ करिता जे डॉक्युमेंट जोडणार आहे त्यामध्ये जसा ऍड्रेस आहे तसाच येथे नोंद करा। येथे जो ऍड्रेस दिला आहे त्याप्रमाणे खाली आपले गाव शहर जे असेल ते टाईप करा। स्टेट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा। आता खाली पोलीस स्टेशन सिलेक्ट करा। मित्रांनो, तुम्ही दिलेल्या प्रेझेंट ऍड्रेसच्या प्रभागातल्या पोलीस स्टेशन मध्ये तुमचे पोलीस व्हेरिफिकेशन केले जाते। याकरता प्रेझेंट ऍड्रेस नुसार तुमची एरिया ज्या पोलीस स्टेशनच्या प्रभागात येते ते पोलीस स्टेशन सिलेक्ट करा। यानंतर तुम्ही जो ऍड्रेस दिला आहे त्याचा पिनकोड येथे टाईप करा। खाली तुमचा मोबाईल नंबर ईमेल ID नोंद करून घ्या। टेलिफोन नंबर ब्लँक ठेवला तरी चालेल। आता खाली तुमचा परमनंट ऍड्रेस अवेलेबल आहे काय असे विचारले आहे। असेल तर यस करा। खाली नवीन पर्याय ओपन होईल। या ठिकाणी तुमचा परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम आहे का असे विचारले आहे। दोन्ही ऍड्रेस सेम असतील तर यस करा। तुम्हाला पुन्हा ऍड्रेस नोंद करावा लागणार नाही। पण जर तुमचा परमनंट ऍड्रेस वेगळा असेल तर नो करून तुमचा वेगळा परमनंट ऍड्रेस टाईप करावा लागेल। माझे दोन्ही ऍड्रेस एकच आहेत, मी येथे यस करतो। अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह माय डिटेल्स वर क्लिक करून माहिती सेव्ह करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा। इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नोंद करण्याचा पर्याय ओपन होईल। यामध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचे डिटेल आपण नोंद करू शकता। यामध्ये त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता कॉमा देऊन एकाच लाईन मध्ये टाईप करून घ्यायचा आहे। खाली त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर ईमेल ID नोंद करा आणि खाली सेव्ह माय डिटेल्स वर क्लिक करून माहिती सेव्ह करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता आयडेंटिटी सर्टिफिकेटची विंडो ओपन होईल। यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत, जसे आपल्याकडे कधी आयडेंटिटी सर्टिफिकेट होते किंवा आहे काय, आपण कधी पासपोर्ट करता अप्लाय केले होते परंतु मिळाला नाही। माझ्या बाबतीत असे काही नसल्याने मी येथे सर्व ठिकाणी नो करतो। आता खाली सेव्ह माय डिटेल्स वर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। आता अदर डिटेल्सची विंडो ओपन होईल। यामध्ये पुन्हा काही प्रश्न विचारले असतील, जसे तुमच्या विरुद्ध कोणती कोर्ट केस चालू आहे काय, क्रिमिनल केस पेंडिंग आहे काय, तुमचा पासपोर्ट कधी नाकारला होता काय, असे वेगवेगळे प्रश्न विचारले असतील। हे सर्व वाचून घ्या। काही असेल तर यस करा
अथवा सर्व नो करून घ्या. खाली सेव्ह माय डिटेल्स वर क्लिक करून माहिती सेव्ह करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यावर अशा प्रकारे पासपोर्टचा प्रिव्ह्यू ओपन होईल. यामध्ये आपल्या पासपोर्टवर जे डिटेल प्रिंट होऊन येणार आहेत ते आपल्याला येथे दिसून येतील. ज्या त्या सेक्शन मध्ये सर्व माहिती बरोबर आली आहे काय, स्पेलिंग बरोबर आहे काय हे सर्व चेक करून घ्या. काही चुकीचे असेल तर प्रिव्हियस पर्यायावर क्लिक करून चुकीची माहिती दुरुस्त करू शकता आणि सर्व बरोबर असेल तर नेक्स्ट वर क्लिक करा. आता सेल्फ डिक्लेरेशनची विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला बर्थ प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ साठी कोणते डॉक्युमेंट देणार आहे ते सिलेक्ट करायचे आहे. सर्वप्रथम बर्थ प्रूफ मध्ये आपण पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड अथवा या लिस्ट पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता. अशाच प्रकारे ऍड्रेस प्रूफ मध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करा. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यावर आपण पाहू शकता येथे ग्रँट डिजिलॉकरचा पर्याय आलेला दिसून येईल. आपले डॉक्युमेंट जर डिजिलॉकर मध्ये सेव्ह असतील तर आपण या ग्रँट डिजिलॉकर पर्यायातून ते डॉक्युमेंट ऑनलाईन अटॅच करू शकता. मित्रांनो, डॉक्युमेंट अपलोड हे कंपल्सरी नसल्याने आपण कोणतेही डॉक्युमेंट अपलोड नाही केला तरी चालेल. हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपॉइंटमेंटच्या वेळी बरोबर घेऊन जावे लागणार आहेत. आता खाली प्लेस मध्ये आपल्या शहराचे अथवा गावाचे नाव टाईप करा. डेट ऑटोमॅटिक आले असेल. खाली आय एग्री वर क्लिक करा आणि सेव्ह माय डिटेल्स वर क्लिक करा. डिटेल्स सेव्ह झाल्यावर प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्या अर्जाचा प्रिव्ह्यू दिसून येईल. सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्या. काही चूक झाली असेल तर क्लोज करून बॅक जाऊन अर्ज एडिट करू शकता. सर्व काही बरोबर असेल तर सबमिट फॉर्म यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर अशा प्रकारे ऍप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेला मेसेज दिसून येईल. आता आपल्याला ऍप्लिकेशनची जी फी आहे ती ऑनलाईन भरायची आहे. याकरता पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट या पर्यायावर क्लिक करा. चूज पेमेंट मोड मध्ये स्टेट बँकेचा गेटवे असेल तो सिलेक्ट करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा. मित्रांनो, स्टेट बँकेचा गेटवे पाहून पेमेंट करण्यासाठी स्टेट बँकेचेच खाते असावे लागते असा बऱ्याच जणांचा गैरसमज होतो, परंतु असे काही नाही. आपण कोणत्याही बँक खात्यावरून पेमेंट करू शकता. आता आपल्या समोर शेड्यूल अपॉइंटमेंटचे पेज ओपन होईल. यामध्ये नेक्स्ट करा. अशा प्रकारे पासपोर्ट ऑफिसची लिस्ट ओपन होईल, ज्यामध्ये कोणत्या पासपोर्ट ऑफिसला कोणत्या तारखेला अपॉइंटमेंट अवेलेबल आहेत हे आपण पाहू शकता. ते पाहून आपल्या सोयीनुसार म्हणजेच आपल्या जवळ कोणते ऑफिस आहे, कोणती तारीख आपल्याला सोयीस्कर आहे हे पाहून येथे हवे असलेले पासपोर्ट सेवा केंद्र निवडू शकता. हे निवडल्यानंतर त्या ऑफिसचा पत्ता खाली आलेला आपण पाहू शकता. आता खाली कॅप्चा कोड टाईप करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. असे पेज ओपन होईल. यामध्ये ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर, सर्व्हिस टाईप, तुमचे नाव, पेमेंट किती करायचे हे सर्व दिसून येईल. नॉर्मल पासपोर्ट करता आपल्याला 1500 रुपये पेमेंट करायचे आहे. खाली येथे आपण जर अपॉइंटमेंटची तारीख बदलणार असाल तर या कॅलेंडरवर क्लिक करून अवेलेबल डेट मधील हवी ती डेट सिलेक्ट करू शकता. आता पे अँड बुक अपॉइंटमेंट यावर क्लिक करा. एक सूचना ओपन होईल. ओके करा. अशा प्रकारे नेट बँकिंग, कार्ड पेमेंट, UPI असे पेमेंटचे पर्याय ओपन होतील. आपण हवा तो पर्याय निवडून पेमेंट करू शकता. मी येथे UPIचा पर्याय निवडतो. असे पेज ओपन होईल. यामध्ये QR कोड हा पर्याय निवडा व कन्फर्म करा. आपल्याला QR कोड दिसून येईल. आपल्याकडील कोणत्याही पेमेंट ऍप्लिकेशन मधून कोड स्कॅन करून पेमेंट पूर्ण करून घ्या. पेमेंट सक्सेस झाल्यावर ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस झालेले दिसून येईल. थोडा वेळ थांबा. पेज ऑटोमॅटिक होम पेजवर रिडायरेक्ट होईल आणि जर काही सर्व्हर प्रॉब्लेम आला व पेज ओपन झाले नाही तर होम पेजवर येथे एक्झिस्टिंग युजरवर क्लिक करा. आपला युजर ID, पासवर्ड टाईप करून लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यावर होम पेजवर व्ह्यू सेव्ड सबमिटेड ऍप्लिकेशन्स वर क्लिक करा.
यामध्ये तुम्ही भरलेल्या फॉर्मचे डिटेल दिसून येतील। मित्रांनो, एकाच लॉगिन मधून आपण एकापेक्षा अधिक अर्ज करू शकता। यामुळे आपण एकापेक्षा अधिक अर्ज केले असतील तर ते सर्व येथे दिसून येतील। मित्रांनो, मी तुमच्या माहिती करता हा डेमो अर्ज केला आहे, त्यामुळे येथे पेमेंट स्टेटस सक्सेस दिसत नाही, परंतु आपण पेमेंट केले असेल, बँकेतून पैसे कट झाले असतील आणि जर येथे पेमेंट स्टेटस पेंडिंग दिसत असेल तर येथे आपला अर्ज सिलेक्ट करा आणि खाली पेमेंट अँड अपॉइंटमेंट टॅब वर क्लिक करा। यामध्ये ट्रॅक पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे। या समोरच आपल्याला क्लिक हिअर टू व्हेरीफाय हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा। आपल्याला पेमेंट स्टेटस सक्सेस झालेले दिसून येईल। आता पुन्हा व्ह्यू सेव्ड ऍप्लिकेशन वर क्लिक करा। येथे तुम्हाला तुमचे पेमेंट स्टेटस सक्सेस झालेले दिसून येईल। आता येथे ऍप्लिकेशन पुन्हा सिलेक्ट करा व ऍप्लिकेशन टॅब मध्ये प्रिंट ऍप्लिकेशन रिसिट या पर्यायावर क्लिक करा। क्लिक केल्यावर अशा प्रकारे रिसिट दिसून येईल। यामध्ये तुमचे डिटेल, तुम्ही भरलेली फीची रक्कम आणि अपॉइंटमेंट डिटेल सुद्धा दिसून येतील। याची प्रिंट काढून घ्या। मित्रांनो, या रिसिटची प्रिंट आपल्याला पासपोर्ट ऑफिसला घेऊन जायची आहे, परंतु जर अपॉइंटमेंट डिटेल्स मध्ये काहीच दिसत नसेल तर यासाठी आपल्याला पुन्हा अपॉइंटमेंट बुक करावी लागेल। याकरता व्ह्यू सेव्ड ऍप्लिकेशन वर क्लिक करायचं आहे। आपला अर्ज सिलेक्ट करून पेमेंट अँड अपॉइंटमेंट या टॅब मध्ये पे अँड शेड्यूल या पर्यायावर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये नेक्स्ट वर क्लिक करा व पुन्हा तुम्ही सुरुवातीला सिलेक्ट केल्याप्रमाणे तुमचे पासपोर्ट सेवा केंद्र सिलेक्ट करा। खाली कॅप्चा कोड टाईप करा व नेक्स्ट वर क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्राची अवेलेबल डेट दिसून येईल। ही तारीख तुम्हाला बदलायची असेल तर या कॅलेंडरवर क्लिक करून यापैकी कोणतीही अवेलेबल डेट तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि बुक अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करा। क्लिक केल्यावर अशा प्रकारे अपॉइंटमेंट कन्फर्मेशनचे पेज ओपन होईल। यामध्ये सर्व अपॉइंटमेंट डिटेल्स दिसून येतील। आता खाली प्रिंट ऍप्लिकेशन रिसिट वर क्लिक करून याची प्रिंट काढून घ्या। यामध्ये तुमची अपॉइंटमेंटची तारीख, ठिकाण, वेळ आणि बॅच सर्व दिसून येतील। मित्रांनो, हीच प्रिंट तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रावर अपॉइंटमेंटच्या वेळी घेऊन जायची आहे। याचबरोबर तुम्ही ऍड्रेस प्रूफ व बर्थ प्रूफ करता ऍप्लिकेशन मध्ये जे डॉक्युमेंट सिलेक्ट केले होते त्या डॉक्युमेंटची ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी बरोबर घेऊन जायची आहे। तसेच तुमचे एज्युकेशनल बोर्ड सर्टिफिकेट व पॅन कार्ड, आधार कार्ड याची सुद्धा ओरिजिनल व झेरॉक्स कॉपी बरोबर घेऊन जावा। जर तुमच्या नावात बदल असेल तर त्याचे प्रूफ, याचप्रमाणे तुम्ही दिलेल्या माहितीनुसार लागणारे सर्व डॉक्युमेंट बरोबर घेऊन दिलेल्या तारखेनुसार लवकरात लवकर वेळेपूर्वी पासपोर्ट ऑफिस मध्ये पोहोचा। तिथे तुमची सर्व कागदपत्रे व्हेरीफाय करून अर्ज सबमिट करून घेतील। तिथेच तुमचा फोटो काढून तो ऑनलाईन अपलोड केला जाईल। तुम्हाला कोणताही फोटो घरातून घेऊन जाण्याची गरज नाही। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला अर्जाची एक पोचपावती दिली जाईल, ती सांभाळून ठेवा। त्यातील असलेल्या फाईल क्रमांकावरून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता। यानंतर 8 ते 10 दिवसात पासपोर्ट ऑफिस कडील प्रक्रिया पूर्ण होऊन डॉक्युमेंट तुमच्या प्रभागातल्या पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशन करता पाठवले जातील। यानंतर पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला फोन करून बोलावले जाईल। त्यावेळी सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तेथे जावे लागेल। तेथे सर्व कागदपत्रे तपासली जातील। तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा पासपोर्ट ऑफिसला पाठवले जातील आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसात तुमचा पासपोर्ट तुमच्या घरच्या पत्त्यावर मिळून जाईल। तुम्हाला तुमच्या पासपोर्टचे स्टेटस चेक करावायचे असल्यास पोर्टलच्या होम पेजवर ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस यावर क्लिक करा। यामध्ये तुमचा फाईल नंबर, जन्मतारीख टाकून तुमच्या अर्जाचे स्टेटस हवे तेव्हा चेक करू शकता। तर मित्रांनो, पासपोर्ट अर्जासंबंधी शक्य ती माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे। काही अडचण असल्यास कमेंट करून आपले प्रश्न विचारू शकता। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।
धन्यवाद. जय महाराष्ट्र.